रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांची पाण्याच्या पातळी जे आहे ती कमी झालेली या ठिकाणी पाहायला मिळते। इशारा पातळीवरनं वाहणाऱ्या नद्या सध्या त्यांच्या पातळी जी आहे ती या ठिकाणी खाली आलेली पाहायला मिळते आहे। जगबुडी आणि कोदावली नदी सध्या इशारा पातळीवरती पाहायला मिळते। काल 3 दिवसापासून राजापूर शहरामध्ये थैमान घालणारी कोदावली नदी देखील आज या ठिकाणी संथ गतीने या ठिकाणी वाहताना पाहायला मिळते। आपण टॉप अँगलच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील या कोदावली नदीचं रूप या ठिकाणी पाहतो आहे। काल हीच नदी याच नदीला या ठिकाणी पूर आलेला होता आणि त्यामुळे राजापूर बाजारपेठेमध्ये या ठिकाणी पाणी शिरलेलं होतं। मात्र आज या नद्या ही जी नदी आहे या नदीच्या पातळीमध्ये घट झालेली पाहायला मिळते आहे। जिल्ह्यात आजपर्यंत या ठिकाणी सरासरी 75% या ठिकाणी पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे। सध्या जिल्ह्यातील नद्यांची पातळी ही स्थिर असलेली पाहायला मिळते। कुठेही या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती नाही आहे। आज हवामान खात्यानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला होता आणि त्याचमुळे सध्या सकाळपासून पावसाची रिपरिप अनेक ठिकाणी सुरू असली तरी नद्यांच्या पातळीमध्ये या ठिकाणी घट झालेली पाहायला मिळते आहे। टॉप अँगलच्या माध्यमातून आपण राजापूर तालुक्यातील कोदावली नदीचं या ठिकाणी रूप बघत होतो। मात्र अशाच पद्धतीनं जिल्ह्यातल्या सगळ्याच ज्या नद्या आहेत त्यांच्या पातळीमध्ये या ठिकाणी घट झालेली पाहायला मिळते आहे। कॅमेरामॅन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।